महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. आज अर्ज भरण्याचा अंतिम दिवस होता. पलूस आणि कडेगाव या दोन तालुक्यामध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणानं सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रत्येक गटामध्ये 2-2 अर्ज दाखल केलेले आहेत. छाननी झाल्यानंतर पुन्हा एकदा या दोन्ही मतदारसंघातील नेते मंडळी जी व्यासपीठावर उपस्थित आहेत, काही आमच्या मंडळाचे पदाधिकारी आहेत, हे सगळे एकत्रितपणानं बसतील आणि मग उमेदवारीच्या संबंधीची अंतिम यादी आहे ती अंतिम यादी आम्ही देऊ. निश्चितपणानं महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक झाली, त्याच्यानंतर नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, 8 दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या सगळ्या निवडणुकीमध्ये महायुतीला आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीला मोठा विजय प्राप्त झालेला आपण सगळ्यांनी बघितला. थोडक्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वावर सांगली जिल्ह्यातील जनतेनं विश्वासही प्रकट केलेला आहे आणि एक मोठं जनसमर्थन आम्हाला मिळतंय. त्यामुळे अनेक इच्छुकांनी या दोन्ही तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्याच्यातून आम्ही 2-2 अर्ज आहेत ते अर्ज दाखल केलेत. छाननीनंतर आम्ही अंतिम अर्ज आहोत ते देतोय. ही निवडणूक लढवत असताना आपल्याला माहिती आहे 2014 पासून सातत्यानं विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी देशामध्ये, राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा काम पाहते आहे. आणि आपल्याला माहिती आहे या भागाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचा मेन अजेंडा जो आहे तो विकास आणि देशाची सुरक्षा या 2 मुद्द्यावरच भारतीय जनता पार्टी काम करते. विशेष करून या विधानसभा मतदारसंघामध्ये कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक जी डी बापू लाड असतील, संपतराव देशमुख असतील यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं, सहकार क्षेत्रातील कामं आणि मुख्यतः टेंबूसारख्या योजना ज्या आहेत त्या योजना पूर्ण होण्यामधलं योगदान या दोघांचंही पूर्ण सांगली जिल्ह्याला परिचित आहे. आणि या माध्यमातून पलूस कडेगावचा विकास व्हावा आणि विशेष करून विकास होत असताना ग्रामीण भागातल्या निवडणुका होत असताना या भागामध्ये औद्योगिकदृष्ट्या कशी वाढ होईल, नवीन उद्योगधंदे कसे येतील या दृष्टिकोनातून सातत्यानं सर्वच जण आम्ही प्रयत्नशील राहतोय. पालकमंत्र्यांनी याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. पृथ्वीराव देशमुख असतील, शरदभाऊ लाड असतील, संग्रामभाऊ देशमुख असतील, हे सातत्यानं मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मागं लागून या परिसरातल्या युवकांना हाताला रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहेत. आणि शेतीपूरक सुद्धा उद्योगधंदे या दोन्ही तालुक्यामध्ये यावेत. जे उद्योगधंदे बंद पडलेले ते चांगल्या तऱ्हेने चालू व्हावेत या दृष्टिकोनातून या अजेंडावर काम करण्याचा मानस आम्ही केला आहे. आणि या निमित्तानं आपल्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यातल्या जनतेला मी आवाहन करतो की भारतीय जनता पार्टी अतिशय चांगल्या तऱ्हेचे उमेदवार उद्याच्या छाननीनंतर आपल्यासमोर देणार आहोत. त्यांना एक व्यापक जनसमर्थन या उमेदवाराला आपण सगळ्यांनी द्यावं असं आवाहन मी करतो. आता पलूस पालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्याची काय दुरुस्ती आता आपण करणार आहे का केली कसं काय? 100% दुरुस्ती झालेली आहे. त्यामुळंच आज समोर बसलेलं व्यासपीठ जे आहे ते बघताय. त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे जाणवलं असेल की ज्या त्रुटी होत्या, जे अंतर होतं ते अंतर पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे. भावी काळामध्ये विकासाचं राजकारण या विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये करत असताना एक संघपणानं करण्याची मानसिकता व्यासपीठावरच्या सगळ्यांची आणि जिल्ह्याची आहे. माझा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. AB फॉर्म उमेदवारांना दिलेत, पण असं कळतं की 2-2 दिलेत. म्हणजे निश्चित आपली यादी कधी जाहीर होणार? परवा शोध छाननी झाली पाहिजे. छान. भारतीय जनता पार्टी ही जरा सर्वेही करत असते. उमेदवार, एक मत आणि थोडंसं मोठ्या गावचं मताधिक्य कुठं आहे काय हे बघून एक संघपणानं आम्ही करू. बऱ्यापैकी आमचं सगळ्यांचं एकमत झालेलं आहे. छाननी झाल्यानंतर ज्या गोष्टी राहिल्या असतील त्या पूर्ण करून आम्ही यादी जाहीर करू. भाजप मित्र पक्षांना सोबत घेणार. मित्र पक्षांचा काही जणांचा पाठिंबा आम्हाला
निश्चितपणानं मिळतोय. विधानसभेलाही पाठिंबा होता आम्हाला, लोकसभेला होता, तसाच या वेळेला सुद्धा मित्रपक्षांचा आम्हाला पाठिंबा मिळेल. परंतु आता आम्ही लढत असताना भारतीय जनता पार्टी म्हणून लढतोय, पण ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष आमच्या सोबत येणार आहेत त्यांचा सन्मान ठेवून त्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करणार. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेच्या पलूस कडेगावच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी बसून संग्राम देशमुख असतील, शरद लाड असतील, मी असेल, सगळ्यांनी बसून पक्षश्रेष्ठींनी म्हणजे आमचे मकरंद भाऊ आहेत त्यांच्यासमोर आम्ही सगळी नावं त्यांना दिली आणि त्यांच्या पद्धतीनं ते सिलेक्ट करून नावं वगैरे आहेत करतील निशाणी झाली. भारतीय जनता पार्टी पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उद्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जनतेतून मागणी असणारे उमेदवार निवडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ज्येष्ठ नेते आणि भारतीय जनता पार्टीचे या पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री आदरणीय मकरंदभाऊ यांनी खूप चांगल्या पद्धतीनं इथला सगळा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणानं या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की उद्याच्या निवडणुकीमध्ये समोरच्या पक्षामध्ये कोण उमेदवार आहेत याला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही, कारण जनतेमध्ये काम करणारी निवड करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. या दोन्ही तालुक्यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे इच्छुक उमेदवार नव्हते, इतके इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी मागणी केली. निवड करत असताना खूप कसरत झाली, कारण सगळेच उमेदवार ज्यांनी इच्छुक मागणी केली सगळे टोलमालेचे कार्यकर्ते होते. पण शेवटी एक जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती असं निवडण्याचं या ठिकाणी सूत्र असल्यामुळे काही लोकांना त्या निमित्तानं या ठिकाणी थांबावं लागलं. पण निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नाराज न होता जो पक्षानं उमेदवार दिला त्याच्या पाठीशी ताकदीनं उभा राहून निश्चितपणानं उद्याची निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आजचं वैशिष्ट्य काय म्हणाल तर भारतीय जनता पार्टी विशेषतः पलूस कडेगाव तालुक्यामध्ये बाबा असतील, शरदभाऊ असतील, आम्ही सर्व मंडळींनी कोणत्याही मतदारसंघामध्ये आरक्षणावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला नाही. खुल्या पद्धतीनं आपापल्या गणातले उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढतील आणि तेच त्या मतदारसंघाची सेवा करतील हा प्रयत्न या निमित्तानं या ठिकाणी आपण केलेला आहे. समोरच्या पक्षाच्या खूप कार्यकर्त्यांची भारतीय जनता पार्टीकडे मागणी होती की आम्ही प्रवेश करतो आणि आम्ही उमेदवारी करतो, पण भारतीय जनता पार्टीनं निश्चितपणानं कुणावरही अन्याय न करता जिथं जिथं आपण शब्द दिले तिथं तिथं उमेदवारी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आपल्या माध्यमातून ज्यांना उमेदवारी या ठिकाणी मिळाली नाही त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की नाराज न होता आपण सगळ्यांनी कामाला लागू. या दोन्ही तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा पहिला अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज बाबांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली. शरद भाऊ असतील, आम्ही जिल्हा परिषदे सभागृहामध्ये काम करतो. जी त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदेची उंची जिल्ह्यातच नाही तर राज्यात उंच करण्याचा प्रयत्न आम्ही केला. पहिल्यांदा भ्रष्टाचारमुक्त जिल्हा परिषद आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्यांदा विकास ग्रामीण भागाचा काय असतो, कशा पद्धतीने केला जातो याची माहिती आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब, कैलासवासी संपतराव देशमुख अण्णा यांच्या कार्यकालामध्ये जी जिल्हा परिषद काम करत होती त्यानंतर आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळाले. निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्यात केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. दोन्ही नेते मुख्यमंत्री महोदय आणि प्रधानमंत्री महोदय काम करत आहेत. निश्चितपणानं या मिनी मंत्रालयामध्ये सुद्धा 3 टायर ज्याला म्हणतो राज्यामध्ये, केंद्रामध्ये आणि आता जिल्ह्यामध्ये विकास साधायचा असेल तर जनता जनार्दन मतदार बंधुभगिनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारालाच आशीर्वाद देतील याची मला खात्री आहे. धन्यवाद. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पलूस कडेगाव मतदारसंघाच्या उमेदवार निश्चितीची आज बैठक आदरणीय संघटन मंत्री
मकरंद भाऊ तसेच आदरणीय पृथ्वीराज बाबा, आदरणीय संग्राम भाऊ यांच्या उपस्थितीत पार पडली. कार्यकर्त्यांना उत्कंठ होती कशा पद्धतीनं समन्वय साधतात, पण आम्ही सगळीच मंडळी पक्षाची शिस्त अंगी बाणवणारे आहोत. कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्त्यांना यात न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळं आमचे प्रत्येक उमेदवार हे चांगले चारित्र्य असणारे, लोकांशी कनेक्ट चांगला असणारे, वेळ देणारे आणि पक्षाची शिस्त अतिशय काटेकोरपणे बांधवणार आहेत असले पाहिजेत, असा आग्रह मकरंद भाऊंनी धरला. त्याप्रमाणे आम्ही सगळे उमेदवारांची यादी त्यांना दिली आणि ज्यांचा रिपोर्ट चांगला आहे, सर्व्हे चांगला आहे, असे अनेक उमेदवार आम्ही सिलेक्ट केलेत. त्याप्रमाणे तुम्हाला लवकरच त्याची यादी मिळेल. पण या इथून पुढे पलूस आणि कडेगाव तालुक्यामध्ये एक विकासाचं वारं चांगल्या पद्धतीनं बघायला मिळेल. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीला सगळ्या जनतेनं आम्हाला भारतीय जनता पार्टी आणि आमच्या युतीला चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला होता. तोच कित्ता आणि तोच पाठिंबा आता या वेळेला देखील जनता गिरवेल. कारण सगळे उमेदवार त्यावेळेला होते, ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. त्यांनी लोकांची कामं केली. आतापर्यंतच्या इतिहासात एवढा कधी विकास निधी आला नव्हता. तेवढा विकास निधी संग्राम भाऊ आणि सगळ्या आमच्या सभापतींच्या मार्गदर्शनाखाली आणला. त्यामुळं इथून पुढे जनता आमचं काम बघूनच आम्हाला मतं देणार आहे, आमचं काम बघूनच आम्हाला पाठिंबा देणार आहे. निश्चितपणानं आमचं काम चांगलं झालंय. आमचं जे प्रगती पुस्तक आहे ते आम्ही जनतेसमोर ठेवू आणि निश्चितपणानं त्या प्रगती पुस्तकावर उद्या जनता आम्हाला चांगल्या पद्धतीने मतदान करणार आहे असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. मी कार्यकर्त्यांना देखील आवाहन करतो, आता इथून पुढे ताकदीनं लोकांसमोर जाऊन लोकांना विनम्रपणे आपण आवाहन करू की भारतीय जनता पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे की सर्वसमावेशक धोरण या भारतीय जनता पार्टीनं अवलंबलं. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विजनखाली, नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी असे अतिशय जोमानं काम करते. जे निकाल नगरपालिकांचे, महानगरपालिकांचे लागले तेच निकालांची पुनरावृत्ती येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालात नक्की होईल असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. कार्यकर्त्यांनी जोरात कामाला लागावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.